सध्या सुट्या आहेत आणि या सुट्यांच्या हंगामामुळे कोकण मात्र हाऊसफुल झालेला आहे। अलिबाग पासून सावंतवाडीपर्यंत कोकणातील सर्वच पर्यटन स्थळी आणि समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। तुम्ही कोकणातल्या कुठल्याही किनाऱ्यावर गेलात तर सध्या तुम्हाला हेच चित्र पाहायला मिळेल। सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्यामुळे कोकणातले सगळे सागर किनारे देश विदेशातील पर्यटकांनी फुलून गेलेत। कोकणातील धार्मिक पर्यटन स्थळांसोबतच समुद्र किनारेही या गर्दीने ओसंडून वाहत आहेत। सगळ्याच किनाऱ्यांवर बोटिंग आणि वॉटर स्पोर्ट्सची सुविधा निर्माण झाली आहे, त्यामुळे पर्यटक त्याचा मनमुरादपणे आनंद लुटतात। माडाच्या बनात शांत आणि प्रसन्न वातावरण त्यांना मोहिनी घालतंय। गणपतीपुळे आणि जवळपासचा परिसर सगळं छान एकदम व्यवस्थित आहे आणि फुल क्लायमेट कूल आहे। जेवण वगैरे हॉटेल्स वगैरे सगळी फॅसिलिटी चांगली आहे, बेस्ट आहे। लोकांना आमचे पाहुणे जे आले बॉर्डरवरनं त्यांनाही आवडले। गणपतीपुळे जवळच पर्यटकांसाठी वॅक्स म्युझियमही सुरू झालंय। राजकारणी, कलाकार, खेळाडूंचे आकर्षक पुतळे इथेही बघायला मिळतात, त्यामुळे पर्यटकांनी त्यालाही पसंती दिली आहे। गणपतीपुळे जवळजवळ वर्षाला 20 लाख पब्लिक येतं। दुसरं कुठलंही त्यांना अट्रॅक्शन नसल्यामुळे पब्लिकचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे। आम्ही आणखीन पुतळे वाढवणार आहोत, पण आमच्या सगळ्या याच्यात बाळासाहेबांचा जो पुतळा आहे हा आमचा सगळ्यात मोठा, अगदी इतका अट्रॅक्शन आहे की सगळी लोक बाळासाहेबांबरोबर फोटो फोटो काढायला देतो त्या पुतळ्यांबरोबर, त्यामुळे बाळासाहेबांबरोबर फोटो काढायला सगळी लोक अगदी उत्सुक असतात। सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे जागोजागी पर्यटकांना अस्सल कोकणी मेवा चाखायला मिळतोय। हापूस सोबतच काजू करवंदांवरही पर्यटक ताव मारतात, त्यामुळे सुट्यांमध्ये तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर कोकण हा बेस्ट पर्याय आहे। सचिन देसाईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, रत्नागिरी।